नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। अवकाश कुणाचा करायचं काय? खाली मुंडा वर पाय। अरे बोल दलितचा अल्लाह, अरे जूता लेके अल्लाह, अरे चूरा लेके अल्लाह, अरे चप्पल लेके अल्लाह, अरे बोलना पड़ेगा अल्लाह। जय भीम, अरे जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय 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 भीम, रिपब्लिकन सेनेचा रिपब्लिकन सेनेचा शरण आनंदराज आंबेडकर साहेबांचा, आनंदराज आंबेडकर साहेबांचा। भ्रष्टाचारी ग्रामसेवकाचं करायचं काय? भ्रष्टाचारी ग्रामसेवकाचं करायचं काय? भ्रष्टाचारी सरपंचाचं करायचं काय? सरपंचाचं करायचं काय? रिपब्लिकन सेनेचा ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक मराठी असल्यामुळे माझ्या हाताचे पाणी येत नाही, मला नाले साफ करायला सांगतात। हा प्रकार कधीपासून सुरू आहे? 1 वर्ष याच्यासाठी वरिष्ठांकडे काही तक्रार वगैरे गेले होते, मग त्याचं काही निराकरण? रेखा लक्ष्मण वाहून माझं हे नाव आहे। मी सक्रिय गावची राहणारी रहिवासी आहे। मी तालुका जिल्हा औरंगाबाद। मी 7 वर्षापासून आशा वर्करचं काम करत होते, पण मला पैशाची मागणी घातल्यामुळं माझ्याकडून पैसे न दिले गेल्यामुळे मला कामून काढण्यात आलं। ज्ञानेश्वर पवार आणि कचपुरे यांनी मला कामून काढण्यात आलं। आणि ज्यावेळेस माझ्या गावकऱ्यांचं सहमत होतं माझ्याकडून तर आशा वर्कर यांनाच ठेवा म्हणून, पण ज्यावेळेस माझं बहुमत भेटल्यामुळं पण त्यांनी मला बहुमत नाही दिलं आणि मला ठरवण्यामध्ये नाकार दिला आणि माझ्या घरच्यांनी ह्या ताणतणावामध्ये आत्महत्या करून घेतली। म्हणून त्या कचकुऱ्याला आणि ज्ञानेश्वर पवार यांना आहे ना चांगली देण्यात यावी। मला किती पैसे मागितले? मला 1 लाखाची मागणी केली, पण माझ्याकडे परिस्थिती तशी नाजूक असल्यामुळे मी पैसे दिले नाही, म्हणून मला कामून काढण्यात आलं। त्या जागेवर आता सध्या पोलीस नाही। बनसोडे साहेब, रिपब्लिकन सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहे, तर काय मागणी आहे तुमची? जय भीम नमो बुद्ध आहे। आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सरसेनानी नेते आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने पंचायत समिती कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही आज निदर्शने करत आहोत। निदर्शने करण्याचा विषय असा होता की मौजे केसापुरी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील जो जातीवादी ग्रामसेवक आहे हा कुठल्याही प्रकारचा दलित वस्ती सुधार योजनेचा जो निधी असतो तर दलित वस्ती सुधार योजनेमध्ये दलित वस्तीमध्ये वापरत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा ठराव मागितला तर तो देत नाही आणि तो सरळ स्पष्ट म्हणतो। त्या ठिकाणी एक तोतिया सरपंच म्हणून आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, परंतु तो सरपंचाचे पूर्ण अधिकार ज्ञानेश्वर पवार म्हणून हा देखील वापरत असतो। तो ग्रामसेवक सरळ म्हणतो तुम्ही त्याला विचारा, त्याच्यानंतर ते काय काम होईल। तर आमचं म्हणणं आहे जो भारताऊ ग्रामसेवक आहे यांनी ज्ञानेश्वर पवारकडून पगार घ्यावा आणि शासनाची जी नोकरी आहे ती सोडून द्यावी, अशी आमची एक मागणी आहे। त्याचबरोबर विशाल वाऊळ म्हणून आहे कर्मचारी, ग्रामपंचायतमध्ये तो कर्मचारी आहे, तो पूर्वी पाणी सोडायचं आणि ग्रामपंचायतच्या आतमधील काम करायचा, परंतु या ग्रामसेवकनी आणि तिथल्या ज्ञानेश्वर पवारनी या दोघांनी मिळून कपटी कारस्थान करून त्याला त्याच्या कामापासून वंचित ठेवतायत। त्याला म्हणजे संडास बाथरूम असं धुण्याचे काम सांगतायत आणि जो शासनाच्या वतीने जो पगार येतो पंचायत समितीचा त्याला पूर्ण पगार मिळतोय आणि पण ग्रामपंचायतीचं जो 25% जे मानधन आहे ते त्याला जातीय दोष भावनेतून म्हणा किंवा सूडबुद्धीतून म्हणा त्याला दिलं जात नाही, तर ते त्याची पगार ती 25% पगार ती देण्यात यावी ही एक मागणी आहे। त्याचबरोबर रेखा वाऊळ यांना त्यांच्या जे पद आहे आशा सेविका याच्यावरून देखील त्यांना कामावर काढण्यात आलेलं आहे, त्यांना देखील त्या कामावर परत घेण्यात यावी ही एक मागणी आमची आहे। एक बागुल म्हणून एक लेडीज आहे जिने गायरान जमीन काढली होती कसं द्यायची, परंतु ह्या दोघांनी परत मिळून त्या जमिनीवर त्या बाईला इतक्या वाटून तिथं जमीन कसं असताना तिला त्या जमिनीतून काढून टाकलं त्या गायरान जमिनीतून आणि स्वतः त्यांनी तिथे पोझिशन केलेलं आहे, ही एक आमची मागणी आहे। त्याचबरोबर अशा 2-4 मागण्याला घेऊन आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे। याच्यापूर्वी तुम्ही व्हिडिओना काही भेटलात का त्यांना? आम्ही आतापर्यंत त्याला 2 ते 3 वेळेस निवेदन दिले की याच्यावर तुम्ही तात्काळ कारवाई करा, परंतु त्यांनी कुठल्या प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी निदर्शनं करायची वेळ आली। जिल्हा परिषदचे CEO त्यांना भेटलात का? आम्ही त्यांना देखील निवेदन दिलेले आहेत, फक्त एक तात्पुरत्या म्हणजे 2 मिनिटाची आमची भेट झाली होती, परंतु ते त्याच्यावर म्हणले होते मी नक्कीच त्यांना आदेशित करतो आणि त्याच्यावर कारवाई करायला सांगतो, परंतु त्यांनी कुठल्या प्रकारची
पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, इथून कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि आज तुम्ही आंदोलन केलं, निदर्शनं केलं, याचा पुढचा पवित्रा काय राहणार नाही? जर आज आमच्या तिन्ही चार मागण्याला घेऊन जर आमचं जर निवेदन त्यांनी जर आमच्या प्रश्न मार्गी जर नाही लावले तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये कलेक्टर ऑफिस या ठिकाणी यापेक्षा बी जास्त तीव्र स्वरूपाचे निदर्शने किंवा जे पण आमची जी भूमिका असेल आम्ही ते कलेक्टर ऑफिस ठिकाणी करणार आहोत. मी मिलिंद बनसोडे, रिपब्लिकन सेनेचा मराठवाडा अध्यक्ष.